महिलांसाठी मगाशी ज्योतिताईंनी तर माझं अर्ध भाषण इथं सांगितलंय. महापौर नव्हते आरक्षण, त्यांना आपण महापौर बनवले. ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर अनेक ठिकाणी आपण महापौर दिले. महिलांचं आरक्षण नव्हतं, परंतु आम्ही ठरवलं की महिलांना प्राधान्य द्यायचं. त्याचाच भाग या ठिकाणी ज्योतिताईंना तर काय माहीतच नव्हतं. ज्योतिताईंना मी म्हणालो, जरा तुम्ही इकडे या, ते लाडकी बहीण योजनेचं जरा आपल्याला नीट करायचं काम. आणि नंतर म्हणालो एक केंद्रातली एक कमिटी आहे, या कमिटीमध्ये तुमचं नाव टाकायचं आहे म्हणून कागदपत्र द्या. त्यांना काही माहित नव्हतं बिलकुल. सकाळी जेव्हा त्यांना फॉर्म भरायच्या अगोदर कळलं की माझं हे कागदपत्र राज्यसभेसाठी आपण भरतोय, राज्यसभेसाठी. शेवटी सर्वसामान्यांचं आपण म्हणतो पक्ष शिवसेना. बाळासाहेबांनी 18 पगड जातीला एकत्र केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं. आणि शिवसेना हे बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय. आणि म्हणून बाळासाहेबांचं स्वप्न आणि बाळासाहेबांचे विचार काय होते की सर्वसामान्य तळागाळातल्या व्यक्तींना पुढे आणा, काम करणाऱ्या लोकांना न्याय द्या. शिवसेना वाढवणाऱ्या, शिवसेनेला पुढे नेणाऱ्या, शिवसेनेची कामं घरोघर पोहोचवणाऱ्या, सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ द्या. आणि म्हणून शिवसेनेचं लक्ष बरोबर असतं. कोणी मागण्याची आवश्यकता नसते. न मागता त्यांना दिलेलं आहे. त्यांनी मगाशी म्हटलं ते बरोबर आहे. नवस नाही, मागणं नाही, काही नाही, पण त्यांना दिलंय. आज माझी अपेक्षा आहे की शिवसेना राज्य पातळीवर, राष्ट्र पातळीवर अगदी शिवसेनेचा आवाज बुलंद करण्याचं काम या डॉक्टर ज्योती वाघमारे केल्याशिवाय राहणार नाहीत, हा विश्वास एक व्यक्त करतो. आणि म्हणून अशी अनेक उदाहरणं आहेत. मी त्या ठिकाणी आज देणार नाही, मला आणखी कार्यक्रम आहेत. परंतु अशी अनेक उदाहरणं आहेत. माझ्या 3.5-4 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझं प्रत्येक कार्यकर्त्यावर लक्ष असतं. प्रत्येक कार्यकर्ता काय करतो. आता मी माझा शशी जाधव नावाचा शाखा प्रमुख, त्याच्या बायको त्याची दुःखद तिचं निधन झालं, त्याच्या शोक सभेला मी जाऊन आलोय. ती जेव्हा गेली तेव्हा तो तिथं नव्हता. जेव्हा गेली तेव्हा तो काहीतरी पक्षाचं जबाबदारी पार पाडत होता. मी आपल्याला उदाहरण सांगतो, असे कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत. हीच माझी कमाई आहे, हीच माझी मिळकत आहे, हीच माझी ताकद आहे. मला इथे आठवण आपल्याला करून देतो मी. जेव्हा लोकसभेचा निवडणूक होती आणि लोकसभेचा प्रचार सुरू होता, माझी आई ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती. आणि गावीत आपला पालघरचा उमेदवार राजेंद्र गावीत घरी येऊन बसला होता. माझे 7 ते 8 सभा पालघरमध्ये लावल्या होत्या. आई माझ्या हॉस्पिटलमध्ये होती, शेवटच्या घटका मोजत होती. पण त्याने सांगितलं, तुम्ही आला नाहीत तर माझा पराभव निश्चित आहे. मी गेलो जव्हारच्या घाटामध्ये मला फोन आला डॉक्टर ठक्करचा, कुठे आहात? मी म्हणालो बाहेर आहे. तुम्ही लवकर जेवढं शक्य होईल तेवढं इकडे पोहोचा. माझ्या मनात पाल चुकचुकली की आता आई आपल्यात राहिली नाही, राहणार नाही. परंतु त्या 7-8 सभा मी केल्या. माझी आई नव्हती, माझी आई सोडून गेली होती. आलो तेव्हा आई या जगात नव्हती. परंतु मी माझं कर्तव्य पार पाडलं. आई देखील मला सांगायची, कर्तव्य जबाबदारी पार पाडण्यामध्ये कधी कसूर करू नको. तिचा आदेश मी पालन केला. असे अनेक माझा आनंदीगे साहेब गेले, आपत्कालीन आकस्मित गेले. माझ्या कुटुंबातली माझी 2 मुलं, तोही दुःख मी पाहिलेला. परंतु जबाबदारी ही जबाबदारी असते. आणि म्हणून अनेक असे कार्यकर्ते आहेत की जबाबदारी दिलेली चोख पार पाडतात, स्वतःचं काम बाजूला ठेवतात आणि स्वतःचे प्रश्न बाजूला ठेवतात. कधी मला सांगत नाही, साहेब माझं हे काम आहे, मला तिकडे जायचं आहे. मी एकदा सांगितल्यानंतर काही बघत नाही. मला नंतर कळतं की त्याची ही अडचण होती, तरी सुद्धा त्यांनी सांगितलं नाही. हे कार्यकर्ते, हे जीवाभावाचे कार्यकर्ते मी गेले अनेक वर्ष माझी साथ देत आहेत. ही खरी म्हणजे ताकद आहे शिवसेनेची. आणि हे शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. शिवसेना कार्यकर्त्याला सन्मान देणारा पक्ष आहे. शिवसेनेमध्ये कार्यकर्ता मोठा आहे. आणि म्हणून शिवसेनेमध्ये कोण मोठा कोण छोटा नाही आहे
हे मी अनेक वेळा आपल्या या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी हेही सांगू इच्छितो, पहिल्याच वेळेस आपल्या सर्व खासदारांनी सगळ्यांची इच्छा होती की खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेने मंत्री व्हावं, पण मंत्री झाला नाही. तो मला म्हणाला की आपल्यातल्या ज्येष्ठाला मंत्री बनवा. ही शिवसेना आहे, ही शिवसेना आहे. याला हिंमत लागते, याला मोठं मन लागतं, याला मोठं मन लागतं, आभाळा एवढं मोठं मन लागतं आणि बागाचं काळीज लागतं. हे ऐर्या गैर्याचं काम नाही. आणि म्हणून आज जी काय लोकप्रियता या एकनाथ शिंदेला महाराष्ट्रामध्ये मिळतेय ती फक्त आणि फक्त या सर्वसामान्य माझ्या कार्यकर्त्यांमुळे, माझ्या लाडक्या बहिणींमुळे, लाडक्या भावांमुळे, या सर्व तमाम महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांमुळे हे सगळं शक्य होत आहे. आणि म्हणून त्याचा मला सार्थ अभिमान आहे, मला आनंद आहे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.